एखादं ध्येय गाठण्यासाठी किंवा एखादं यशाचं शिखर गाठण्यासाठी त्यासाठी लागते ती प्रचंड मेहनत व आपल्या कामातील सातत्य। अशाच प्रकारे आपल्या कामात सातत्य ठेवून किंवा एखादं ध्येय गाठण्याच्या उद्देशाने पूर्णपणे संपूर्ण गावातील जनतेला एकत्र घेऊन आपल्या गावाचं नाव कुठेतरी उंच शिखरावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आज एका अशाच ग्रामीण भागातील सरपंचांशी आपण बोलणार आहोत। त्यांच्याकडून त्या गावाविषयी माहिती घेणार आहोत आणि कशा प्रकारे त्यांनी या गावात शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या गावाला एका यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची वाटचाल कशा प्रकारे सुरू झाली हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी दीपेश परब आणि आपण पाहत आहेत कोकण 7 लाईव्ह। महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवलं जात आहे। या अभियानाचा एक मुख्य उद्देश असा आहे की ग्रामीण भागात किंवा गावागावात प्रत्येक गाव असेल तो समृद्ध व्हावा, त्या गावातील जनतेला योग्य सोयी सुविधा मिळाव्यात आणि तो गाव संपूर्णपणे समृद्ध करण्याच्या दृष्टीने हे अभियान राबवलं जात आहे। या अभियानामध्ये गावातील पाणी पुरवठा असेल, गावातील योजना असतील, त्याचप्रमाणे लोकसहभाग असेल, गावातील कर वसुली असेल, असे विविध मुद्दे घेऊन ह्या अभियानामध्ये अनेक ग्रामपंचायती महाराष्ट्रातील उतरलेल्या आहेत। नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रभर या विविध ज्या ग्रामपंचायतींनी भाग घेतलेला होता त्या ग्रामपंचायतींचा मूल्यांकन किंवा मूल्यमापन हे पार पडलं। अशाच प्रकारे वेंगुर्ले तालुक्यात 30 ग्रामपंचायतींपैकी 20% म्हणजे 6 ग्रामपंचायतींनी या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये भाग घेतलेला होता आणि याचाच निकाल नुकताच जाहीर झाला आणि या निकालामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात, ग्रामीण भागात असलेल्या अणसूर या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। निश्चितच कौतुकास्पद ही बाब आहे। मात्र कशा प्रकारे या ग्रामपंचायतीने या अभियानात आपली वाटचाल केली हेच आपण जाणून घेणार आहोत या गावचे सरपंच सत्यविजय गावडे यांच्याकडून। कारण जरी आज संपूर्ण गावाला सोबत घेऊन किंवा संपूर्ण योजनांच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी वाटचाल ह्या ग्रामपंचायतीची झाली असली तरी सरपंचांची मेहनत आणि सरपंचांचे जे उद्दिष्ट ते ध्येय गाठण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण नियोजनपूर्ण केलेलं काम होतं हे सुद्धा एक उत्सुकतेचं आहे की कशा प्रकारे त्यांनी हे काम केलेलं आहे। आपल्या सोबत आहेत अणसूर ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे। तर नमस्कार, आपलं स्वागत आहे कोकण 7 लाईव्हच्या या विशेष भागामध्ये। सर्वप्रथम आम्ही आपलं अभिनंदन करतो की आपण या अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि या अभियानामध्ये निश्चितच 15 लाखांचं जे बक्षीस आहे ते आपल्याला या अभियानात मिळणार आहे। तर सर्वप्रथम अभियानात जाहीर झाल्यानंतर किंवा अभियान जाहीर व्हायच्या अगोदर काय वाटलं की अभियानामध्ये कशा प्रकारे भाग घ्यायचा आणि कशा प्रकारे ही सुरुवात झाली? नमस्कार, मी अणसूर ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे। आज सांगायचं झालं तर 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर असा अभियानाचा कालावधी होता आणि त्या कालावधीमध्ये जेव्हा आमची पंचायत समितीमध्ये जेव्हा पहिलीच मीटिंग लागली त्यावेळी या अभियानाचा GR निघाला आणि त्या अभियानाची 7 उद्दिष्टे होती आणि त्या 7 उद्दिष्टावर आपल्याला काम करायचं होतं। तर सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे ज्या अभियानाची 17 सप्टेंबर जेव्हा लागली त्या तारखेला पहिलीच आपली ग्रामसभा होती आणि ती संपूर्ण प्रत्येक ग्रामपंचायत ही ग्रामसभा प्रत्येकाला GR होता किती ग्रामसभा लावा आणि लोकांचा सहभाग त्याच्यात महत्त्वाचा होता। म्हणून आम्ही 17 सप्टेंबर दिवशी पहिली ग्रामसभा लावली। सांगायचं झालं तर पहिल्याच ग्रामसभेला आमच्या संपूर्ण नाही म्हटल्या 80% उपस्थिती त्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण ग्रामस्थांनी दर्शवली आणि ज्यावेळी आपली ग्रामसभा चालू झाली त्यावेळी ह्या संपूर्ण GR या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा GR आम्ही तिथे वाचून दाखवला की कुठल्या मुद्द्यावर काम करायचं आणि लोकांचा सहभाग कशा प्रकारे आपल्याला हवा असं आम्ही ज्यावेळी त्याला तिथे बोलून दाखवलं तर संपूर्ण आपल्या ग्रामसभेने आम्हाला होकार दर्शवला। म्हणजे कुठल्याही प्रकारची कोणी म्हणजे उणीव भासवली नाही किंवा कोणी कुठल्या प्रकारचा नकार दिला नाही आणि संपूर्णपणे त्या ग्रामपंचायतमध्ये पूर्ण गावाचा एकोपा तिथे मला दिसून आला आणि तिथे आपण निश्चित केलं की आपण ह्या अभियानामध्ये सक्रियपणे सहभाग घ्यायचा। पहिल्यापासून मला समाजसेवेची आवड होती
आणि मला कुठल्याही राजकीय पक्षाचं पहिलं बळ नव्हतं किंवा मी कुठल्या राजकीय पक्षात पहिला अधिकृत असा नव्हतो. पण ज्यावेळी मी पहिली निवडणूक लढवली ती मी गाव विकास पॅनल म्हणून लढवली आणि त्या याच्यामध्ये मी विजयी होऊन पहिले ज्यावेळी पदावर बसलो त्यावेळी माझं निश्चित ध्येय काय होतं की आपण ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीला न्याय द्यायचा आणि 100% आपल्या गावाचा विकास करायचा. पहिलंच ज्यावेळी आपली मिटिंग झाली त्याच्यानंतर मी माझ्या पूर्ण टीमची मिटिंग घेतली ग्रामपंचायतमध्ये, म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, ऑपरेटर या सर्वांची बसून त्यांना सांगितलं की आपल्याला ह्या अभियानामध्ये उतरायचं आहे. मुळात सांगायचं झालं तर पहिल्याच म्हणजे गोष्ट अशी की आपले ग्रामपंचायत जे अधिकारी आहे त्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये नवीनच रुजू झाल्या होत्या. कमीत ते त्यांना आताच काहीतरी 7-8 काय 9 महिने असे झालेले आहेत त्यांना. आणि ज्यावेळी अभियान होतं तेव्हा त्यांना येऊन फक्त 5-6 महिने झाले होते. तर मी त्यांना पण बोललो तर पण त्या पण पहिल्या घाबरत होत्या, पण नाही बोललो. म्हटलं आपण ह्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आणि त्यांनी पटकन होकार दिला. आणि मुळात आधी सगळं सांगायचं होतं आमचं टीम वर्क एवढं उत्तम आहे की प्रत्येक गोष्ट सांगितलेली गोष्ट म्हणजे कुठल्या गोष्टीला विरोध नाही, कुठल्या गोष्टीला काही हे करू नका असा कुठलाही नाही. संपूर्णपणे सहभाग आपल्याला निश्चितपणे 100% मिळाला. की मी मनाशी निश्चय केला होता की काही झालं तरी हे अभियान राबवून आपल्या अणसूर गावात याचा प्रथम क्रमांक हे माझ्या पहिलं उद्दिष्टच प्रथम क्रमांकाचं होतं आणि ते मी डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने मी गेले 6 ते 7 महिने म्हणजे दिवस रात्र म्हणजे प्रत्येक घटकाचा माझ्याबरोबर व्यक्ती घेऊन आता सांगायचं झालं तर गावात मला पूर्णपणे ग्रामस्थांचा आधी लोकसहभाग जास्त भेटलेला आहे. म्हणजे ज्या आता मी विविध योजना राबवल्या या अभियानाअंतर्गत ज्या योजना केल्या त्या महिला अगदी ग्रामस्थ यांचा मला 100% याच्यात मला लोकसहभाग भेटला. तसंच मुळात सांगायचं झालं तर या अभियानात मी जो लोकसहभागाची वर्गणी जमा केली ती कमीत ते कमी 5 ते 5.5 लाख रुपये वर्गणी जमा करून जे विविध उपक्रम त्याच्यात जे काय करायचे होते त्याच्यातनं मी राबवले गेले. आणि अशा प्रकारे मला गावातील ग्रामस्थांचा म्हणा किंवा महिलांचा म्हणा तसे युवक युवती या प्रत्येक लोकांनी मला चांगलं असं सहकार्य केलं. आणि हे उद्दिष्ट निश्चित करण्याचे लोकांचं पण होतं की काहीतरी याच्यात निश्चित घडावं आणि काहीतरी चांगलं हो. अभियानाचा उद्देश एवढाच होता की जर ह्या अभियानात आम्ही जर सक्रिय झालो आणि जर विजयी झालो तर या अभियानाच्या मार्फत सुद्धा ज्या काय उद्या समजा ते बक्षीस येईल किंवा काय त्यातून सुद्धा आपण विविध उपक्रम राबवून आपल्या गावाचा विकास कसा होईल हे सुद्धा माझ्या समोर एक उद्दिष्ट होतं. सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या उद्दिष्टामध्ये बरेचसे उपक्रम होते. MRGमध्ये होते, ग्रामपंचायत सक्षमीकरण, शासकीय इमारती सक्षमीकरण अशा विविध विषयावर मी 100% काम केलंय. आता ते सुद्धा म्हणजे रंगरंगोटी म्हणा किंवा ग्रामपंचायत डिजिटल म्हणा किंवा अशा काही सुविधा नव्हत्या त्या सगळ्या म्हणजे रेन हार्वेस्टिंग, सौर पॅनल, सौर लाईट त्या सगळ्या मी ग्रामपंचायत शासकीय इमारतीवर बसवल्या गेल्या आणि 100% रंगोरंगोटी करून पूर्ण गावाची ते सुद्धा एक उपक्रम राबवला गेला. त्याच्यानंतर आपल्या गावात स्वच्छता हे महत्त्वाचा विषय होता. तर गेले आम्ही म्हणजे ह्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही ग्रामपंचायत ज्यावेळी ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून ज्यावेळी पदावर बसलो त्यावेळी स्वच्छतेचा मी जास्त भर दिला पहिलाच. कारण प्रत्येक बचत गटातील महिला घेऊन म्हणा किंवा ग्रामस्थ घेऊन म्हणा प्रत्येक गावात मी 2 ते 3 महिन्यांनी माझी स्वच्छता हा उपक्रम जास्त प्रमाणात राबवला गेला. आणि अभियाना कालावधीत सुद्धा दर आठवड्याला की महिलांना घेऊन किंवा ग्रामस्थांना घेऊन दर आठवड्याला आम्ही गावात संपूर्ण आता जर तुम्ही बघायला गेलात ना तर माझ्या गावात प्लास्टिक बंदी हा उपक्रम राबवला गेला आणि त्याच्यावर दंड सुद्धा आकारला गेला जे कोण प्लास्टिक. आता बघाल तर तुम्ही संपूर्ण आपलं जर तिथून हद्द चालू होते अणसूरची तिथून संपेपर्यंत तुम्ही बघितलं तर प्लास्टिकची बॉटल म्हणा किंवा प्लास्टिक तुम्हाला रस्त्यात कुठेही सापडणार नाही एवढं आम्ही त्याच्या स्वच्छतेमध्ये आम्ही सहभाग घेतला. आत्ता अभियान कालावधी हा मागच्या 9 महिन्यापूर्वी सुरू झाला किंवा आपण एक वर्षापासून हा 1 वर्ष असं कालावधी म्हणू. मात्र आपण 2023मध्ये ज्यावेळी ग्रामपंचायत सरपंच म्हणून या ग्रामपंचायतमध्ये आलात किंवा सरपंच म्हणून विराजमान झालात त्यावेळी पूर्वीची परिस्थिती काय होती आणि सरपंच म्हणून आल्यानंतर तुमचं पुढील ध्येय जसं तुम्ही पुढे वाटचाल केली ते कशा पद्धतीने झालं आणि त्याच्यानंतरचा अभियान कालावधी हे काय सांगाल? हां, तर ज्यावेळी मी पहिलंच ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळी खुर्चीवर विराजमान झालो त्यावेळी संपूर्ण त्यावेळी गावडे भाऊ म्हणून होते आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या सायली सातोचे नंतर आल्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून. तर पहिलं बघायला गेलं तर आधी गावाचा आपल्या रचना बघितली तर आपला हा गाव निसर्ग संपन्न असा गाव आहे. मोचेमाड खाडी ते तुळसपर्यंत जाणारी खाडी आपल्या गावातूनच गेलेली असल्या कारणाने त्याला अधिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे.
आणि हे 487 हेक्टरमध्ये आपलं हे अणसूर गाव वसलेलं आहे. आणि मुळात आधी आमच्या शेतकऱ्यांचा व्यवसाय म्हणजे माड शेती, बागायती, पोपडी आणि आंबा आणि भात शेती ह्याच्यावर अधिक भर दिला जातो. तर सांगायचं झालं तर ज्यावेळी मी खुर्चीवर बसलो त्यावेळी बऱ्याचशा सुखसोयी आपल्या गावामध्ये म्हणजे मला उणीव भासत होती की पहिलं मुळात आधी आपल्या पाण्याचा प्रश्न होता. तर त्याचवेळी जलजीवनची जेव्हा योजना आली त्यावेळी संपूर्ण गावात मी ती योजना राबवली गेली आणि आता प्रत्येक कुटुंबाला त्याचं पाणी मोठ्या प्रमाणात पुरवलं जातं. त्यानंतर रस्ते म्हणा किंवा लाईटी याचा अभाव तर भरपूर होता विद्युतचा. तर त्या पहिल्या आधी मी त्याच्याकडे प्राधान्य मी राजकीय जे ह्याच्यात थोडासा सहभाग घेऊन त्यांच्याकडनं जो निधी आज सांगायचं झालं तर मी अणसूर गावामध्ये 6.5 ते 7.5 कोटी एवढा निधी ह्या 3 वर्षामध्ये आणलेला आहे. आणि संपूर्ण तुम्ही आता बघायला गेला तर अणसूरची जेव्हा हद्द चालू होते आणि तिथून जर तुम्ही चालू बघितला तर संपूर्ण रस्ते बघा, त्याच्या साईडला संरक्षक भिंत बांधले त्या बघा, त्याच्यानंतर प्रत्येक गल्लोगल्ली रस्ते केलेले आहेत. तसेच स्ट्रीट लाईट, प्रत्येक वाडी स्ट्रीट लाईट अशी उपलब्ध म्हणजे कुठेही आता अंधार नाही, पाण्याची सोय मुबलक प्रमाणात. तसंच या अभियानात कालावधीमध्ये सुद्धा मी बचत गटांना सोबत घेऊन किंवा ग्रामस्थांना सोबत घेऊन जे काय विविध योजना ज्या काय आपल्या ग्रामपंचायतीमध्ये येतात त्यांना समजावून सांगून त्याच्यात सक्रियपणे असा सहभाग त्यांना घेऊन त्यांना मी बचत गटांना सुद्धा काही उद्योगधंदे करण्याचं मार्गदर्शन म्हणा किंवा शिबिरं म्हणा घेतलेली आणि त्याच्यात त्यांनी आता बऱ्यापैकी उभारी घेतलेली आहे. आणि आज सांगायचं झालं तर मगाशी मी तुम्हाला स्वच्छतेचा एक विषय बोललो तर पहिलंच प्राधान्याने मी तुम्हाला सांगतो स्वच्छता करायची असेल तर काय करायचं. तर मी पहिलं 2 नाडे बांधलेली आहेत. एक प्लास्टिक संकलन करण्यासाठी म्हणून एक प्लास्टिक संकलन शेड, त्यानंतर नाडेप खतखड्डा म्हणून 2 आम्ही उपलब्ध केलेले आहे. आणि महिलांसाठी रोजगारासाठी म्हणून तर महिला ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांना रोजगारासाठी म्हणून मी MRGS मधून गांडूळ युनिट ही कमीत ते ह्या अभियान कालावधीत मला फक्त उद्दिष्ट होतं 5चं तर मी ते 10 युनिट मी तयार करून घेतले. आणि त्याच्यात आता चांगल्या प्रकारे त्या महिला ज्या आहेत त्या युनिटाद्वारे गांडूळ खत निर्मिती चांगल्या प्रकारे करत त्याचं उत्पादन आणि त्याचा जो काय पैसे आहेत ते चांगल्या प्रकारच्या महिला कमवत आहेत. तसेच छोटे छोटे सुद्धा उद्योगधंदे आपल्या ह्या आता अभियान कालावधीत सुद्धा मी युवकांना सुद्धा मी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांना सुद्धा कर्ज उपलब्ध करून व्यवसाय आता त्याच्यातल्या 2 युवकांनी आता आपला व्यवसाय सुद्धा चालू केलेला आहे. अशा प्रकारे मी माझ्या अणसूर गावातील माझा गाव सुजलाम आणि सुफलाम कसा होईल हेच माझं डोळ्यासमोर उद्दिष्ट आणि त्या प्रकारे मी आतापर्यंत गेली 3 वर्ष आणि अभियान कालावधीत जवळजवळ 8 ते 9 महिने अहोरात्र काम करून या यशाकडे निश्चितच आम्ही पोचलेलो आहे. आणि यात सगळ्यांचा सहभाग मला लाभलेला आहे. संपूर्ण गाव, अधिक ग्रामस्थ, महिला, त्याच्यानंतर युवक युवती आणि माझी संपूर्ण ग्रामपंचायत टीम यांनी मला चांगलं सहकार्य केलं. आणि जर सांगायचं झालं महत्त्वाचं तर माझे संपूर्ण सहकारी मित्र यांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारचं पंचायत समितीमधून सुद्धा मला चांगलं सहकार्य मिळालं. सगळ्यांचंच मला चांगलं सहकार्य या अभियानामध्ये मिळालं म्हणून मी निश्चितच या यशाकडे पोचलेलो आहे. निश्चितच सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हे यश आपल्याला मिळालेलं आहे असं आपण सांगितलं. जर आपण बघितलं तर ह्या अभियानात आपण उतरलात, सर्व उद्दिष्टे आपल्यासोबत होती. अभियानात आपण मार्गस्थ होत असताना यातला महत्त्वाचा मुद्दा जो आपण वारंवार आपल्या बोलण्यातून आम्हाला जाणवतो तो म्हणजे लोकसहभाग. जर लोकसहभाग या अभियानात नसेल तर कुठचीच गोष्ट शक्य नाही. आणि मगाशी आपल्याशी चर्चा करताना आम्हाला असं जाणवलं की आपण जो लोकवर्गणी जी जमा केली त्याच्यासाठी सुद्धा विविध युक्त्या आपण या आणलेल्या होत्या किंवा विविध योजना सुद्धा लोकसहभागातून आणलेल्या होत्या. तर लोकसहभागात काम करताना कशा प्रकारे हे काम झालं आणि लोकांचा कसा सहभाग मिळाला? आता मुळात पहिलंच आपल्याला उद्दिष्ट काय होतं की लोकसहभागातून वर्गणी जमा करणे आणि त्या पैशातून गावातील विविध जे उपक्रम किंवा कामं जी आहेत ती करणे हा पहिला महत्त्वाचा. आता लोकसंख्येच्या आता माझ्या गावची लोकसंख्या जर बघायला गेली तर 950 बरोबर. त्याच्यात थोडीशी काहीतरी बाहेरगावी असतात तरी पण मी असे युवक जमा केले आणि युवकांना माझी संकल्पना मांडली की बाबा आपल्याला आता लोकवर्गणी जमा करायची आहे तर आपण कशा प्रकारे करायची. तर त्याच्यात आपल्याला एक असा उपक्रम सुचला की मागे वळून पहा असा. म्हणजे मागे वळून पहा याचा अर्थ काय तर आपल्या 1ली ते 7वी पर्यंत जी आपली प्राथमिक शाळा आहे त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकून गेले आणि आज ते मोठे झाले बरोबर म्हणजे कमवते झाले किंवा बाहेरगावी असतात किंवा कुठे असतात तर त्या व्यक्तीने आपल्या गावाकडे एकदा वळून पाहावं असा तो उद्देश होता. म्हणजे तुम्ही एकदा गावाकडे बघा आणि जर तुम्हाला जर काही तर सुचलं किंवा तुम्हाला जर वाटलं आपल्या गावासाठी जर काहीतरी करायचं असेल
तर तुम्ही ते करा, असा त्याच्यातला एक उद्देश होता. त्यानंतर मी आमच्या युवकांना सांगून तो उपक्रम आम्ही राबवला आणि त्याची पहिलीच आम्ही पूर्ण विद्यार्थ्यांना संपूर्ण कळवून आम्ही त्याची मीटिंग लावली गेली आणि तो उपक्रमाला आपले पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण सुद्धा होते. त्यांनी पण बघितलं की मोठ्या प्रमाणात त्याच्यात सहभाग झाला आणि त्या सहभागातून आम्ही नंतर एक लॉटरी सिस्टीम म्हणजे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियानाअंतर्गत एक लॉटरी सिस्टीम आम्ही त्याच्यात काढली आणि अशा आम्ही एक 1150 की 1250 अशा पावत्या फाडल्या गेल्या आणि त्याच्यातून सुद्धा आम्हाला कमीत ते 2,48,000 रुपये जमा झाले आमच्या मुख्य पंचायत अभियानाच्या खात्यामध्ये आणि त्या पैशातून सुद्धा आम्ही विविध म्हणजे सौर पॅनल बसवणे किंवा CC कॅमेरे बसवणे असे आम्ही त्याच्यात उपक्रम राबवले गेले. मुळात सांगायचं झालं का त्या मागे वळून पहा ह्या उद्देशाने जो आम्ही कार्यक्रम घेतला तो आमचा एकदम 100% सक्सेस झाला आणि त्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी लोकांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्याच्यातून सुद्धा आम्ही आता तुम्हाला मागे सांगितलं CRS फंडमधून सुद्धा समजा रंगरंगोटी करणे किंवा काय करणे असा विविध कंपन्याकडून सुद्धा आम्ही निधी घेऊन त्याच्यात सुद्धा एक चांगल्या प्रकारे आम्ही हे अभियानाचा जो काय उद्देश होता तो त्याच्यातनं राबवला गेला आणि खरोखरच या अभियानामध्ये माझे जे सहकारी मित्र होते, युवक होते, त्यांनी आम्ही लॉटरी सिस्टीम काढली त्याच्यात त्यांनी मला चांगलं असं सहकार्य केलं. खरोखरच त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय कारण असं एवढे साथ देणारे माझे मला पाठीला पाठ लावून माझ्यासोबत असे सगळ्यांनीच मला सहकार्य केलं. त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं की पडद्या पाठीमागचे सुद्धा खूप हे म्हणजे युवक म्हणा किंवा असे आहेत त्यांनी सुद्धा मला असं पडद्या पाठीमागून चांगलं सहकार्य केलेलं आहे. आता सांगायचं वेबसाईट ओपन करायची होती त्यावेळी सुद्धा माझे सिद्धेश म्हणून मित्र आहे चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलं. अशा बऱ्याचशा उपक्रम राबवताना मला चांगलं असं सहकार्य मिळालं आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आमच्या अणसूर गावातील महिला वर्गाने सुद्धा ह्याच्यात सक्रियपणे सहभाग घेतला होता आणि कुठल्याही गोष्टीला कधीही नाही म्हटलं नाही. आता सांगायचं झालं तर पहिल्यांदाच आम्ही उपक्रम राबवला गेला तो वनराई बंधारी हा त्याच्यात मुख्य उद्देश होता. म्हणजे सांगायचं झालं तर जलसंधारण म्हणजे आता जलसंधारणापासून समजा बंधारे घाला, पाणी अडवा, पाणी जिरवा हा विषय महत्त्वाचा होता. पहिलाच आम्ही ज्यावेळी 17 सप्टेंबरला आमचं जेव्हा अभियान चालू झालं त्या 15 दिवसाच्या कालावधीतच आम्ही पहिलाच बंधारा घातला. कदाचित तुम्हीच होता आणि तो घातला म्हणजे जैन मंदिर बंधारा. तिथे वाहत्या झऱ्यात आम्ही बंधारा घातला आणि त्या बंधाऱ्यामध्ये आमच्या गावातील कमीत ते 50 ते 60 लोक तिथे सहभागी झाले होते आणि असं चांगले असे बंधारे मी विविध बंधारे 6 ते 7 बंधारे घातले आणि पाणी अडवलं गेलं आणि त्या पाण्यामुळे आपल्या अणसूर गावातील पाण्याचे स्रोत वाढले गेले. त्याच्यात शेती बागायतीनं सुद्धा मुबलक प्रमाणात पाणी मिळालं गेलं. अशा प्रकारे ही योजना राबवताना प्रत्येक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केलेलं आहे. तसं त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे बचत गटांना सुद्धा कर्ज मिळवून देणं, लखपती दिदी किंवा त्यांना सक्षमीकरण त्यांचं करणं असे विविध उपक्रम त्यांच्यासाठी सुद्धा मी 100% काम केलेलं आहे. अपंगासाठी जो मी 100% काम केलं UID कोणाकडे नव्हती त्यांना सुद्धा ती मिळवून दिली. ज्याचं अपंग होतं आणि ज्यांना सर्टिफिकेट नाही मिळालं त्यांना सुद्धा मी सर्टिफिकेट मिळवून दिलं. तसंच ज्यांना पेन्शन योजना ही अपंगासाठी दिव्यांगासाठी नव्हती ती सुद्धा आम्ही त्यांना मिळवून दिली आणि असे विविध उपक्रमात प्रत्येकाला मी सोबत घेऊन प्रत्येकाच्या ज्या काही समस्या आहेत गावातील लोकांच्या त्यांच्या मुळापर्यंत जाऊन प्रत्येकाला समजून सांगून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम केलं. तसंच महत्त्वाचा टप्पा होता तो पंतप्रधान आवास योजना. याच्यातून सुद्धा आमच्याकडे 12 घरकुलं होती आणि तेही सुद्धा ह्या अभियान कालावधी 100% पूर्ण व्हा त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे मार्ग आहे. तर ती 12 घरकुल पूर्ण करून त्यांच्याकडून घेऊन त्याच्यावर सूर्यघर योजना सुद्धा त्यांना त्यांच्यासाठी योजना होती ती सुद्धा आम्ही 7 घरकुलावर बसवली गेली आणि त्याच्यावर सुद्धा मी चांगल्या प्रकारे काम केलं. त्याच्यानंतर आपण जे विद्युत म्हणजे सौर लाईट म्हणा तर सौर लाईट माझ्या गावात बघितलं गेलं तर सौर असे दिवे आता इथे जेटीवर सुद्धा बघा बसवलेले आहेत 2 बसवले आहेत. असे कमीत ते 20 ते 25 सौर लाईट बसवले गेले. त्याच्यात हाय मास्ट बसवले गेले. म्हणजे त्याचा सुद्धा महत्त्वाचा उद्देश काय होता की सौर लाईट आपल्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची योजना तशी होती की सौर लाईट बसवल्यामुळे विजेची बचत होते आणि आपल्या जे ग्रामस्थ आहेत त्यांचा सुद्धा त्याच्यात फायदा होतो. त्या दृष्टिकोनातून घरकुलावर जी सौर पॅनल बसवली त्या व्यतिरिक्त वैयक्तिक घरावर सुद्धा घरावर बसवली गेली आहेत आणि अशा प्रकारे मी हे काम केलेलं आहे.
निश्चितच लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता या अभियानामध्ये. त्याकडे आपण आता बघितलंच. यानंतर जर विचार केला गेला तर संपूर्ण या अभियानामध्ये 100 गुणांचं हे अभियान होतं एकंदरीत. म्हणजे 100 टप्पे पार करायचे होते आणि यात महत्त्वाचा जो एक मुद्दा होता तो म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रम. बरोबर. तर काय नाविन्यपूर्ण उपक्रम या अणसूर गावात राबवले गेलेत आणि याचा कशा प्रकारे गावाला फायदा झाला, काय सांगा? बरोबर. सर्वप्रथम आता नाविन्यपूर्ण उपक्रम ज्यावेळी आपलं अभियान चालू झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी मोठ्या प्रमाणात परसबाग निर्माण केली. काय, आणि तुम्ही तिथे माझी मुलाखत पण घ्यायला आला होता. आपल्या संपूर्ण गावातील महिलांना मी एकत्रित करून तिथे आपण बाग निर्माण करूया अशा प्रकारे एक मोठी परसबाग निर्माण केली. त्या परसबागेचा एवढाच उद्देश होता की ती जी भाजीपाला जो आपण करणार तो भाजीपाला स्तनदा माता किंवा गरोदर माता किंवा कुपोषित मुलं किंवा अन्य गावातील लोकांना त्याची आपण द्यायची असा माझा एक हे होता. आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक आर्थिक सोर्स निर्माण होईल, उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळेल, हा सुद्धा माझा उद्देश होता. पण लोकांनी तो सुद्धा माझ्या संपूर्ण गावातील महिलांनी एकोप्याने येऊन तिथे परसबाग निर्माण केली. अशी तिथे मी कमीत वेळा 2 ते 3 वेळा भाजीपाला तिथे घातला गेला आणि त्याच्यातून उत्पन्न सुद्धा वाढवलं गेलं ग्रामपंचायतीचं. आणि स्तनदा माता, गरोदर माता आणि कुपोषित मुलांना स्वतःचा वाटप करण्यात आलं. हे एक आपला नाविन्यपूर्ण उपक्रम. दुसरा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे आपण रक्तदान शिबिर. आता तुम्हाला माहीत आहे की आपल्याला संपूर्ण देशात काय परिस्थिती झाली की रक्ताचा तुटवडा भासतो. ते माझ्या डोळ्यासमोर एक उद्दिष्ट होतं की आपण ते रक्तदान शिबिराचं एक आपण शिबिर घेऊया आणि त्याच्यात सुद्धा आम्ही गावातीलच लोकांनी म्हणजे युवकांनी कमीत ते 40 ते 45 लोकांनी तिथे त्या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग दर्शवला. असा एक उपक्रम केला. त्याच्यानंतर महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्लास्टिक बंदी. हा आम्ही ग्रामसभेमध्ये आपल्या मासिक सभेमध्ये ठराव घेऊन प्लास्टिक बंदी केली आणि ठिकठिकाणी त्याचे बॅनर लावले गेले. आणि माझ्या सांगायचं झालं तर शाळेतील मुलंसुद्धा म्हणजे 1ली ते 7वी आणि 8वी ते 10वी ह्या मुलांनी सुद्धा ह्या माझ्या अभियानामध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. कारण त्यांना फक्त मी माझ्या शिक्षकांना फोन करून सांगितलं, सर मला असं असं करायचं आहे, तर लगेच हो नाही म्हटलं नाही. आणि त्या युवकांनी संपूर्ण गावातील प्लास्टिक एकत्र गोळा करून आज मी ते आपल्या नगर परिषदमध्ये संपूर्णपणे माझ्या स्वतःच्या गाडीने नेऊन कमीत ते 4 ते 5 वेळा मी तिथे नेऊन ते त्यांना दिलेलं आहे. अशा तसंच गावातील जो कचरा जो जमा जातोय तो सुद्धा मी माझ्या स्वतःच्याच गाडीने नेऊन नगर परिषद त्याचं आमच्याकडे पूर्णपणे त्याची नोंद सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला गेला. त्याच्यानंतर बंधारे सुद्धा ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये येतात. ते सुद्धा विविध प्रकारे घातले गेले. महिलांना सुद्धा रोजगार निर्मिती करणे हे सुद्धा एक नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये राबवले गेले. असे विविध उपक्रम ह्या नाविन्यपूर्ण असे मी 13 उपक्रम केलेले आहेत नाविन्य उपक्रमामध्ये. आणि त्या 13 उपक्रमामध्ये आम्हाला चांगल्यापैकी गुण भेटलेले आहेत. आणि त्या उपक्रमामध्ये स्वतः जी समिती आली होती ते सुद्धा उपक्रम आमचं कौतुक केलं की तुमचे उपक्रम छानपैकी झाले आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये तुम्ही एकदम सुंदरच काम केलेलं आहे. अशा प्रकारे हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. निश्चितच अभियानाचा एक भाग झालाच. मात्र आता आपण ज्या ठिकाणी बसलोय ते एक ज्या अणसूर गावाला जे वरदान लाभलेलं आहे त्या नदीच्या किनारी आपण बसलेलो आहोत. आणि पर्यटनाच्या दृष्टीने पुढे अनेक पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी उपक्रम हे सुद्धा राबवले जाऊ शकतात. अशा प्रकारे काय आपलं पुढचा उद्देश असेल की पर्यटनाच्या दृष्टीने गावात असे कोणते उपक्रम आपण निर्माण करणार आहात किंवा त्यापासून तुमच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न म्हणा किंवा स्थानिकांना रोजगार म्हणा, कशा प्रकारे काय उद्दिष्ट आहे आपलं? आता मुळात सांगायचं झालं तर आता ज्या ठिकाणी आम्ही बसलोय ती आपली बोचेबाड खाडी आपली लागलेली आहे आणि ती आपल्या गावातनं गेलेली आहे. आता इथे ही जी जेटी आहे तर तिथे ज्यावेळी मी जेटीवर संध्याकाळचं असं फिरत आलो त्यावेळी मला एक सुचलं की ते एक चांगला स्पॉट आहे आणि ह्या स्पॉटवर जर आपण इथे जर काहीतरी जर केलं एक ग्रामस्थांना बसण्यासाठी तर एक आपल्याला ते चांगलं ठरू शकेल. म्हणून मी पहिल्यांदा ही एक लोकप्रतिनिधीकडून मी पैसे घेऊन ही शेड उभारली गेली. शेड उभारल्याच्या नंतर इथे बाकडे घातले गेले आणि इथे हे एक विरंगुळा केंद्र म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी माहेचे क्षेत्र असं त्याला नाव दिलं गेलं. आणि इथे ते आम्ही ही एक योजना राबवली. आणि आज बघायला गेलं तर संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत इथे ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा युवक म्हणा मोठ्या प्रमाणात इथे बसतात आणि हे निसर्ग सौंदर्य ते आपल्या डोळ्यांनी इथे पाहत असतात. आता पर्यटन दृष्ट्या जर बघायला गेलं तर माझा तो सुद्धा उद्देश आहे की माझ्या ह्या अणसूर खाडीमध्ये मला बोटिंग चालू करायची आहे.
आणि त्याचेसुद्धा माझे प्रयत्न जोरात चालू आहे आणि मी त्या दिवशी पालकमंत्र्यांना भेटून सुद्धा हा माझा प्रस्ताव मी त्यांच्यासमोर मांडलेला आहे. तर मला ह्या आपल्या मोच्चामाड खाडीमध्ये बोटीची सोयीसुविधा करून माझं पर्यटन म्हणून केंद्र म्हणून एक अणसूर गाव आपला एक त्याच्या नावारूपाला जावं असं माझा एक उद्देश आहे. तसंच महत्त्व सांगायचं गेलं तर आज सुतारवाडी जेटीसुद्धा तुम्ही बघताय, एक मी चांगली सुशोभीकरण करून घेतलेली आहे. तिथे एक कंपनीने ती जागा भाडेतत्वावर घेतलेली आहे आणि माझा उद्देश त्याच्यात काय आहे तर मी माझ्या ग्रामपंचायतीचा फायदा करून घ्यायचा आहे. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या जर पर्यटन दृष्टिकोन तिथे जर पर्यटन चालू झालं तर माझ्या ग्रामपंचायतीचा माणूस तिथे शिपाई म्हणून तिथे बसवला जाईल आणि तिथे प्रत्येक पर्यटनामागे जी काय रक्कम असेल ती तिथे वसूल करून आपल्या ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त त्याचा फायदा कसा होईल आणि उत्पन्न कसं उत्पन्न होईल याकडे माझा जास्त लक्ष आहे. तर मुळात सांगायचं झालं तर नाविन्य उपक्रमामध्ये सुद्धा खोडा म्हणजे बैलांचा खोडा हा सुद्धा त्याच्यात एक महत्त्वाचा विषय होता. तो सुद्धा मी एका रात्रीत बनवून घेतला. कारण प्रत्येक गोष्ट मी दिवसाचे सकाळी 10 वाजता माझं काम चालू करतो ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझं काम गावामध्ये चालू असतं. मी माझ्या जेवणाकडे सुद्धा माझे जास्त फारसं लक्ष देत नाही. कारण माझं एक व्हिजनच आहे की माझ्या गावाला कुठेतरी एक उंच टप्प्यावर नेऊन ठेवणं हे माझं महत्त्वाचं एक उद्देश आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मी कितीही जर मला कष्ट पडले किंवा माझ्या बरोबरचे सहकार्य त्यांना जरी काही त्रास झाला तरी ते स्वतः त्रास सहन करून आज माझ्यासोबत आहेत. खरोखरच पूर्ण गावातील माझे ग्रामस्थ किंवा महिला तसेच माझे मुख्याध्यापक म्हणा, शाळेतील शिक्षिका म्हणा, अंगणवाडी सेविका म्हणा किंवा मदतनीस म्हणा, तसं आरोग्यसेवक म्हणा किंवा इतर जे प्रत्येक घटकातील जे मला ज्यांनी सोबत केली आशा सेविका म्हणा, ज्यांनी केले ते खरोखरच मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. कारण आज सांगायला गेलं तर आमच्या आशा सेविकासुद्धा एक चांगल्या प्रकारे आमच्या गावामध्ये काम करत आहेत. त्यांना जर आयुष्यमान कार्डाचं जर बघायला गेलं तर त्यांनी 100% आम्ही उद्दिष्ट पूर्ण केलं. तसंच आमच्या जो ग्रामपंचायत कर्मचारी आहे सोनू गावडे शिपाई म्हणून त्यांनी सुद्धा आमच्या घरपट्टीच्या ह्याच्या विषयामध्ये आम्ही 100% वसुली केली आणि त्यांनी चांगलं सहकार्य केलं. तसंच आमच्या ऑपरेटर सुप्रिया गावडे यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं. असे प्रत्येक आणि जी माझी टीम आहे तर टीम वर्कचं माझं उत्तमच आहे, त्याच्याबद्दल विषयच नाही. आणि आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. अशा विविध विभागाला ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि माझी फक्त श्रीदेवी सातेरी श्रीदेव काळोबा चरणी एवढीच इच्छा आहे की माझा गाव सुजलाम सुफलाम व्हावा आणि ह्या गावात ज्या अजून काही सुखसोयी जर समजा असतील तर त्यासुद्धा माझ्याकडून त्या घडाव्यात अशी मी तिच्या चरणी प्रार्थना करतो. आणि संपूर्ण गावाला सुजलाम सुफलाम करणे एवढं माझं मी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढच्या वाटचालीत सुद्धा मी जिल्हा स्तरावर जी आता समिती आहे त्याच्यातसुद्धा मी चांगला सक्रिय सहभाग घेऊन त्याच्यातसुद्धा टप्पा सर करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. तसेच कोकण साठचे सुद्धा ज्यांनी मला चांगलं सहकार्य केलं त्यांच्यासुद्धा मी आभार व्यक्त करतोय. निश्चितच म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने ही एक वाटचाल आपली आता सुरू झालेली आहे आणि यात अभियानाची या साथ मिळालेली आहे. म्हणजे बक्षीस रक्कम ज्यावेळी मिळेल त्या रकमेतून सुद्धा अनेक उपक्रम सुद्धा आगामी काळात आपण राबवणार आहात. तर आता अभियान सुरुवात झालेलं आहे. हा पहिला टप्पा होता तालुकास्तरीय, यानंतर जिल्हास्तरीय आणि त्यानंतर राज्यस्तरीय. ज्यावेळी पुढे जाताना आपल्यासमोर आता मोठी आव्हानं असणार आहेत. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला अभियानात उतरायचं असेल तर 100% काम या अभियानात होणं गरजेचं आहे. मग आपलं पुढील उद्दिष्ट काय असेल की आता एक पहिला टप्पा तालुकास्तरीय झाला, जिल्हास्तर आणि राज्यस्तर जाण्यासाठी आपलं पुढील उद्दिष्ट काय असेल? 100% उद्दिष्ट मी पहिलं सुद्धा उद्दिष्ट ठेवूनच मी या अभियानामध्ये उतरलो होतो. आता सुद्धा मी ज्या दिवशी काल निकाल जाहीर झाला की असं प्रथम क्रमांक अणसूर ग्रामपंचायत, त्यावेळी मी पहिल्यांदाच आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोर बसून आणि माझी पूर्ण टीम त्यांना पहिल्यांदा सांगितलं की आता आपला पहिला टप्पा सर झालेला आहे. आता आपण जर उडी घ्यायची असेल ह्याच्यात तर आपल्याला चांगली मेहनत अजून घ्यावी लागेल. आता काल सांगितल्याबरोबरच आमच्या ग्रामपंचायत अधिकारी याच्या आपल्या कामाला लागले आहेत आणि आम्ही 100% जिल्हा स्तरावर सुद्धा आम्ही चांगली कामगिरी करू आणि त्याच्यातसुद्धा आम्ही यशस्वी होऊ, मला आत्मविश्वास आहे. कारण आम्ही जे काम केलं ते 100%च काम केलेलं आहे. कुठेही त्याच्यात अभियानाच्या कालावधीत कुठेही त्याला उणीव ठेवलेली नाही. कारण प्रत्येक जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याप्रमाणे गुणांकन प्राप्त झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत गेलो. आणि ह्यापुढेही जिल्हास्तर म्हणा किंवा विभागस्तर म्हणा किंवा राज्यस्तर म्हणा जेवढं आम्हाला झेप घेता येईल तेवढे आम्ही 100% घेऊ
आणि ह्या अभियानामध्ये आम्ही 100% निश्चितच यशस्वी होऊ. निश्चितच अशा प्रकारे अभियानामध्ये वाटचाल कशा प्रकारे झाली ही जाणून घेतलेली आहेत. कारण निश्चितच हे अणसूर ग्रामपंचायतीची ही वाटचाल इतर ग्रामपंचायतींसाठी सुद्धा प्रेरणादायी ही निश्चितच ठरणार आहे. कारण आत्ता हा पहिला टप्पा तालुकास्तरीय पहिला टप्पा त्यांनी गाठलेला आहे. आता विभागस्तरीय असेल आणि त्यानंतर राज्य पातळीवर या अभियानाचे जे मूल्यमापन आहे ते होणार आहे. निश्चितच त्यांनी केलेलं काम हे एक ध्येय ठेवूनच केलेलं काम आहे. आणि आपण जरी आपण अणसूर गावामध्ये बघितलं तर जे त्यांनी काम झालेलं आहे ते जाग्यावर त्या ठिकाणी दिसतंय. आणि अतिशय उत्कृष्टपणे म्हणजे पहिली सुरुवातीला गावामध्ये कशा प्रकारे गाव होतं आणि आता अभियान कालावधीमध्ये किंवा आताच्या ह्या वर्षभरात गावामध्ये अक्षरशः कायापालट झालेला हा या माध्यमातून अभियानाच्या माध्यमातून दिसतोय. त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर पुढे जाताना आता विभाग स्तरावर जाताना सुद्धा अनेक उपक्रम त्यांच्याकडून राबवण्यात येणार आहेत. आणि अधिकचं सुशोभीकरण किंवा अधिकचं या गावाला महत्त्व हे पर्यटनदृष्ट्या सुद्धा प्राप्त होणार आहे. कारण अतिशय सुंदर जे गावाचं मुख्य सौंदर्य जे लाभलेलं आहे ते ह्या खाडीचं या नदीचं लाभलेलं आहे. आणि या नदीत जर पर्यटनाच्या दृष्टीने अनेक बोटिंगचे प्रकल्प सुरू झाले तर निश्चितच अनेक पर्यटक गावात येतील आणि गावाच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. यात कोणतीही शंका नाही. एक व्हिजन घेऊन सरपंचांनी हे संपूर्ण अभियान सुरू केलेलं आहे. आणि हे व्हिजन आता निश्चित कुठपर्यंत जातं आणि पुढे या ग्रामपंचायतीला कशा प्रकारे यश मिळतं हे पुढे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे. कॅमेरा जर्नलिस्ट साहिल दहीबावकर सहित दीपेश परब, कोकण 7 लाईव्ह.